विधान परिषदेच्या निवडणुकीवरून जोरदार राजकारण रंगले आता, कारण 11 जागांसाठी मतदान होणार आहे आणि कोणत्याही उमेदवारानं उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही। त्यामुळे विधान परिषदेसाठी मतदान होणार आहे। 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे। विधानसभेतील 288 पैकी 14 जागा रिक्त आहेत, त्यामुळे 274 आमदार मतदान करणार आहेत, तर विजयासाठी 23 आमदारांचं पाठबळ लागणार आहे। दरम्यान निवडणुकीत घोडेबाजार होऊ शकतो, त्यामुळे सर्वच पक्षांना आता आपल्या आमदारांना सांभाळण्यासाठी कसरत करावी लागणार आहे। बघा विधानसभेचं नेमकं गणित काय आहे आणि कुठले उमेदवार रिंगणात आहेत आपण पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून। महायुतीतल्या भाजपकडे 103 आमदार आहेत, तर शिंदे सेनेकडे 37, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडे 39, छोट्या पक्षांकडे 9 तर 13 अपक्ष आमदार आहेत। असे एकूण महायुतीकडे 201 आमदार आहेत। मवियाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास काँग्रेसकडे 37, ठाकरे गटाकडे 15, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडे 13, शेकापकडे 1 आणि अपक्ष 1 असे मिळून 67 आमदार आहेत। तर तटस्थ असलेल्यांपैकी MIMचे 2, समाजवादी पार्टीचे 2, माकप 1 आणि इतर 1 असे एकूण 6 आमदार आहेत। विधानसभेचं एकूण 274 एवढं संख्याबळ आहे। विजयासाठी 23 मतांचा कोटा आहे। 12वा उमेदवार उतरल्यानं निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे। काँग्रेसकडे सध्या 37 आमदार आहेत, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे 10 आमदार आहेत, उद्धव ठाकरे गटाकडे 15 आमदार आहेत। संख्याबळ पाहता मवियाचे 3 उमेदवार निवडून येतील, महायुतीचे 8 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात। मात्र भाजपनं 5, शिंदे गटानं 2, अजितदादांच्या राष्ट्रवादीनं 2 उमेदवार दिलेत। 9वा उमेदवार निवडून आणण्यासाठी महायुतीला 12 मतांची गरज आहे, त्यामुळे आमदार फोडाफोडीची शक्यता आहे। महायुतीची मदार अपक्ष आमदारांवर देखील असणार आहे।